Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता. संजय राऊतांचे नाशिकमधील राईट हँड बडगुजर पक्षामध्ये नाराज आहेत. बडगुजरांसह पक्षातील 10 ते 12 जण नाराज आहेत आणि पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही. सुधाकर बडगुजरांचा हा आरोप. माझी नाराजी कुणावर देखील नाहीये आणि मीच स्वतः नाराज आहे. आम्ही सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आणि येत्या काळात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची नाराजीवर प्रतिक्रिया. पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजनांची भाजपकडून दलाल म्हणून नेमणूक. संजय राऊतांची गिरीश महाजनांवर टीका. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाहीत. राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींच्या भेटीला. देवेंद्र भारतींनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची ही पहिलीच भेट आहे. भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा आहे. भविष्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं वक्तव्य. विधान भवनामधील महिला आयोगासंदर्भातील बैठक 1.5 तासांपासून सुरूच आहे. बैठकीतून काही वेळापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर निघून गेल्या होत्या. मात्र पुन्हा रुपाली चाकणकर बैठकीसाठी दाखल झाल्या. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कमी, रील स्टार जास्त आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंची ही टीका. महिला आयोगाला समजूतदार अध्यक्षांची गरज आहे. रुपाली चाकणकरांवर रोहिणी खडसेंची ही टीका. नीलम गोऱ्हे या सातत्यानं महिलांनी भरपूर काम करत असल्याचं आव आणतात, पण त्या स्वतःचं भलं पाहतायत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची नीलम गोऱ्हेंवर ही टीका. पालिका निवडणुकांसाठी आठवडाभरामध्ये प्रभाग रचना जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या सेनेच्या मंत्र्यांची बैठक. शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे. रुपालीताई चाकणकर यांना ट्रोल केलं जातंय. रुपालीताई सक्षमपणे काम करतात. अमोल मिटकरींकडून चाकणकरांची पाठराखण. महाजनांनी माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलंय. माझ्या भाच्याला विनाकारण 7 वर्ष जेलमध्ये काढावे लागले. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर आरोप. खडसेंची मानसिक स्थिती आता ठीक राहिलेली नाहीये. खडसेंच्या फायलींसाठी एकदा दिल्लीला जाऊन येतो. खडसेंच्या आरोपांनंतर महाजनांची टीका. निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी पोलीस कोठडी. निलेश चव्हाणच्या घरामध्ये 3 मोबाईल सापडलेत. लता, शशांक आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल सापडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर. कटरा इथं पंतप्रधानांची रॅली निघणार आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यावर. परदेशात गेलेले पहिलं शिष्टमंडळ मायदेशी परतलंय. ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देऊन आता पहिलं शिष्टमंडळ मायदेशी परतलंय. परराष्ट्र नीतीमध्ये मोदी सरकार अपयशी ठरलंय. संजय राऊत यांची सरकारवर टीका. भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाहीये. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अटक. शकूर खानवर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. शकूर खानला राजस्थानच्या जैसलमेरमधून अटक झाली आहे. पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा मृत्यू. जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीज याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. कॅनडामध्ये होणाऱ्या G7 परिषदेसाठी भारताला अद्याप आमंत्रण नाही. खालिस्तानी हरदीप सिंग नज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप आहे. 6 वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G7 परिषदेत सहभागी होणार नाही. टेस्ला भारतामध्ये गाड्या बनवणार नाहीये. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचा मोठा निर्णय. टेस्ला भारतामध्ये शोरूम सुरू करण्यास इच्छुक आहे, उत्पादन करण्यास नाही. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामींची माहिती आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवबळण. शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणामध्ये अटक होणार आहे. जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत एडवळ यांची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे. वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक चाचणी होणार आहे. पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान आज वैष्णवीच्या सासरा पती दिराला कोर्टात हजर केलं जाईल. तिघांची देखील पोलीस कोठडी संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाईल. नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होते. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा हा आरोप आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कुर्ल्यामधील जागा दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी मान्यता. राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 नावांची चर्चा. राजेश कुमार, इक्बाल चहल, भूषण गगराणी यांच्या नावांची चर्चा. सुजाता सवनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रामधील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय. केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करणार. लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे. ही योजना यशस्वीपणे सुरू राहणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. रणजित कासलेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, तर कासलेच्या वकिलांकडून काल जामिनासाठी अर्ज दाखल. उद्या किल्ला कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. पंजाबच्या तरनतारामधून गगनदीप सिंहला अटक झाली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गगनदीपवर आरोप आहे. गगनदीपच्या मोबाईलमध्ये ISIS एजंटचे नंबर सापडल्याची माहिती आहे. शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख दिलीप यादव यांच्या मुलाला अटक झाली आहे. शिवतारेंच्या नातेवाईकांवर पिस्तूल रोखल्याच्या प्रकरणात 5 जण अटकेत, तर सासवड न्यायालयाकडून 5 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. वीज वितरण कंपनीच्या विरोधामध्ये मालेगावमध्ये आक्रोश. वीज वितरणच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचं धरणं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या बीट्स हॉटेलचे कर्मचारी पगार नसल्यानं अडचणीमध्ये. हॉटेल बंद झाल्यानं 150 कर्मचारी अडचणीत. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांनी मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वी कामांची पाहणी केली आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये कोरोनाचे 4 रुग्ण. आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनानं सोलापूर जिल्हा प्रशासनाची चिंता वाढवलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. वाढती रुग्णसंख्या पाहता 10 ऑक्सिजन बेड तयार आहेत आणि सध्या CRPR मध्ये कोरोना वॉर्डमध्ये एकही रुग्ण उपचार घेत नसल्यामुळे वॉर्ड कुलूप बंद आहे. नांदेडमध्ये पावसाच्या उघडीपीमुळे मशागतीच्या कामाला वेग आला. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 1200 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. पावसामुळे ज्वारीची कणसं काळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची ही मागणी आहे. एप्रिल आणि मे महिन्यामधील पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, तर शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी आहे. संभाजीनगरमध्ये एकानं रीलची व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क बाजारामध्ये फेकून दिलेल्या मिरच्या लोकांना वाटल्यात. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय. नाशिकच्या द्राक्ष शेतीच्या यंदाची आंतरराष्ट्रीय छाप कायम आहे. नाशिक जिल्ह्यामधून यंदा 1.57 लाख मेट्रिक टन द्राक्षांची युरोप आणि अन्य देशांमध्ये निर्यात होते. मालेगावच्या गिरणा नदीवर तरुणांची स्टंटबाजी. नदीवरल्या बांधाराच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये उतरून तरुणांचा जीवाशी खेळ सुरू आहे. पाणी अडवण्याच्या साठवण्याच्या लोखंडी प्लेट आणि भिंतीत असलेल्या गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणा प्रवास त्यांचा सुरू आहे. गडचिरोलीमधून तेलंगणाला तस्करी होणाऱ्या 34 जनावरांची पोलिसांकडून सुटका. सीमावर्ती भागातील धर्मपुरी येथील पोलिसांची कारवाई आणि कारवाईत 1 ट्रक जप्त करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यावर भर देण्यात येतो. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची दमछाक. 2025-26 मध्ये पटसंख्या वाढीसाठी विशेष मोहीम राबवणार. वाशिममध्ये नारायण व्यास यांचा 24 तासामध्ये 425 किलोमीटर सायकल प्रवास. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी हा प्रवास करण्यासाठी आष्टीमध्ये कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. उडीद आणि सोयाबीनच्या बियाण्यांची जास्त मागणी असल्याची कृषी केंद्र चालकांची माहिती आहे. इंजिनिअरिंगचा पेपर फुटी प्रकरणामध्ये शिक्षकासह 4 जणांना अटक. पुणे पोलिसांची कारवाईवेळी 2 लाख रुपये जप्त. मेळघाटाच्या हेडसमोर या माखला या घाटवळच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला. अपघाताचा धोका वाढला. रस्त्याची डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी आहे. श्री विठ्ठल मंदिराचा पुरातन पश्चिम दरवाजा आज भाविकांसाठी पुन्हा खुला. मंदिर परिसरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम आणि गेल्या 6 महिन्यांपासून बंद होता हा दरवाजा. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्यानं तुरीच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण, तर तुरीला प्रति क्विंटल 6,600 रुपयांचे दर. पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून सासवड येथे निदर्शनं. विमानतळ नकोय, गाव वाचवा, जमीन वाचवा अशा आशयाचे फलक दाखवत शेतकऱ्यांकडून निदर्शनं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्यामधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. पुण्यातल्या नारायणगावमध्ये कृषी मंत्र्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. पुण्याच्या कात्रजमध्ये अवैध विक्रेत्यांवर बुलडोझर कारवाई. पोलीस आयुक्त अमिताभ कुमार यांची धडक कारवाई. तर अवैध धंदे करणाऱ्यांना धडा शिकवा, पोलीस आयुक्तांच्या सूचना आहेत. बीडमध्ये शेतजमिनीच्या वादातून 2 गटात राडा. मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. खरीप हंगामापूर्वी शेतीची मशागत सुरू असताना 2 गटात वाद झालाय. नेकरूर या ठाण्यात पोलीस ठाण्यामध्ये 3 विरोधात गुन्हा दाखल झालाय. पुणे भोर या मार्गावर सध्या सांगवी गावाजवळ भरधाव कारचा अपघात झालेला आपण बघतोय. वळणावर कार चालकानं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याशेजारील शेतात घुसवली. या अपघातात 3 जण जखमी आहेत. पनवेलमधील प्रशांत लॉजवर पोलिसांचा छापा. लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याचा माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली आणि पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत.
अहिल्यानगरमध्ये दोघांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. राहाता तालुक्यातल्या अस्तगाव या परिसरातला दुर्दैवी हा प्रकार आणि पाय घसरून पडलेल्या महिलेला वाचवताना पतीसह एकाचा मृत्यू झालाय. महिलेला वाचवण्यात यश आलेलं आहे. पुण्यामधील सीझन मॉलमध्ये हाऊसफुल 5 चित्रपटाचं प्रमोशन वेळी गर्दी झाली. नागरिकांना गर्दीतून बाहेर पडणं देखील अवघड झालं होतं. अभिनेता अक्षय कुमारकडून चाहत्यांना धक्काबुक्की न करण्याचं आवाहन. मुंबई पालिकेकडून तुर्कीची बीच रोबोट्स ही योजना रद्द झाली. भारत पाक युद्धात तुर्कीकडून पाकला मदत आणि भारताकडून तुर्कीच्या अनेक वस्तूंवर बहिष्कार. रत्नागिरीमध्ये मिरा किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाजाचे 2 तुकडे झाले. तब्बल 5 वर्ष हे जहाज खडकामध्ये अडकून पडलेलं होतं. 35 कोटी रुपयांचं जहाज 2 कोटी रुपयात भंगारात काढलं जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या पावसाचा शेतीला मोठा फटका. जिल्ह्यातील 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नुकसानीमध्ये मोसंबी, डाळिंब या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचाही समावेश. अमरावतीच्या मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत. सध्या मेळघाटमध्ये 11 गावामध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेची कामं अजूनही रखडलेलीच आहेत. अमरावतीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या छटाईचं काम सुरू झालेलं नाही आणि अमरावतीमध्ये महानगरपालिकेचं मान्सूनपूर्व कामाचं नियोजन नसल्याचं समोर आलंय. 10 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस उघडीप देणार आहे. मे महिन्याच्या शेवटी कोसळणारा पाऊस सध्या गायब आणि शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. परभणीमध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग. पेरणीपूर्व पडलेल्या पावसामुळे शेतातील तण काढण्यामध्ये शेतकरी रमलाय. बीडच्या आष्टीमध्ये 7,000 रोपं असलेली टोमॅटोची बाग उखडून टाकली. मुसळधार पावसामुळे टोमॅटोची शेतीतील उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी राम शेळकेंना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. बुलढाण्यामध्ये भेंडवळ गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या. दारूबंदीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 2,44,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार आहेत. शिक्षण विभागाचं नियोजन. 93% पाठ्यपुस्तकं उपलब्ध झाली आहेत. गोंदियाच्या जिल्हा आरोग्य विभागामध्ये तब्बल 385 पदं रिक्त आहेत. 2019 पासून आरोग्य विभागाची भरती रखडल्यानं मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत आणि प्रशासनाचं या सगळ्याकडे दुर्लक्ष. वाशिममध्ये ई सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. महाडीबीसीटी या पोर्टल वारंवार ठप्प होत असल्यानं अर्ज सादर करण्यास अडचण येते आणि खरीप हंगामापूर्वी 2025-26 साठी आता अर्ज करण्याची आज अंतिम मुदत असेल. बुलढाणा जिल्ह्यातील मिहीर अप्पार या विद्यार्थ्याची आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. आर्चरी प्रकारामध्ये देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं मिहीरचं स्वप्न आहे. कोकण किनारपट्टीवर जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये 18 मोठ्या भरतीचे दिवस आहेत. समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांना अलर्ट. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त भव्य मिरवणूक. मिरवणुकीमध्ये पारंपरिक खेळांचं आयोजन. भंडाऱ्यामध्ये वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या वाळू वाटपाला सुरुवात. तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते डेपोचं उद्घाटन. परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर रेल्वेनं बांधकाम पाडलेलं आहे. इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यानं पालिका आयुक्तांनी चायनीज गाड्या आणि बिर्याणीच्या गाड्यांवर बंदी घातली आहे. तर विक्रेत्यांकडून चिकन आणि बिर्याणी विक्री करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी. नागपूर जिल्ह्यात सासरकडील मंडळींकडून सुनेच्या छळाचे 80 गुन्हे दाखल झाले. तर संस्कृत समजल्या जाणाऱ्या या नागपुरात देखील आता कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढतात. नागपूर ग्रामीणपेक्षा शहरी भागात जास्त तक्रारी आहेत. शिंदेच्या शिवसेनेच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी राजेंद्र सिंह यादव यांची निवड. मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे. बेलापूरमध्ये माजी आमदार संदीप नाईक यांचा जनसंवाद. मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2,700 पोलीस तैनात. शिवप्रेमींनी होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाचा निर्णय. 6 जूनला किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. गुरं बाजारामध्ये बंदीबाबत नवीन आदेश जारी होणार का? ईदच्या काळामध्ये गुरांचे बाजार बंद ठेवण्याची गोसेवा आयोगाची मागणी आहे. तर गोसेवा आयोगानं काढलेले आदेश रद्द करण्याची काहीतरी मागणी आहे आणि या संबंधित मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद. पंजाब आणि सिंध बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर ईडीचा ठपका. तर गोवा 247 लाईव्ह या गेमिंग कंपनीमध्ये अपहार केलेले पैसे गुंतवल्याप्रकरणी छापेमारी. वेदांशू मिश्रा असं माजी बँक अधिकाऱ्याचं नाव आहे. मे महिन्यामध्ये चाललेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्पादनात घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले. 30 ते 40 रुपयांना मिळणाऱ्या भाजीची आता 70 ते 80 रुपये प्रति किलोनं विक्री सुरू आहे. कांदा निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि करमाफी सवलत रद्द. कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारचा मोठा झटका. तर सरकारनं फेरविचार करून निर्णय बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे 4,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान. जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांना सुरुवात. तर मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला या भागात मोठं नुकसान झालंय. वर्ध्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळूसह 55,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई. गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळीमुळे 550 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.